या संपूर्ण कंपन्यांच्या ज्या समस्या आहेत ते सातत्याने समोर आणण्याचं काम आहे जे त्यांनी केलं ते अक्कलकोटे सर आपल्यासोबत आहेत. चाकण MIDC इंडस्ट्रियल असोसिएशनचे ते पदाधिकारी आहेत. सर काय सांगाल, एकंदरीत पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर जे आहे ते उद्योगांना ट्रॅफिक असेल, लाईट, पाणी सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. एकीकडे ज्यावेळी या पंचतारांकित MIDC सुरुवात झाली त्यावेळेस एक सुवर्ण स्वप्न म्हणून जे आहे ते स्थानिकांनी पाहिलं, मात्र आता तोच MIDC जी आहे ती शाप ठरते स्थानिकांसाठी आणि जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी. मला सर्वप्रथम इथं हे सांगावं वाटतं की आता मी स्वतः इथं 14-15 वर्ष चाकण MIDC फेज 3 मध्ये माझा कारखाना आहे. आधी एक होता, आता 2 आता आमचे कारखाने आहेत. आता ह्याच्या पुढचे कारखाने आम्ही इथं काढू इच्छित नाही, कारण ह्याचं मुख्य कारण आहे की इंडस्ट्री तर इथं 10 पटीने वाढत चालली आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर हे 2 पटीने पण वाढत नाही आहे. 14 वर्षापूर्वी मी जेव्हा आलतो तेव्हा माझं घर PCMC मध्ये मला लागायचे 15 ते 20 मिनिटं. आज मला लागतोय वेळ 1 ते 1.5 तास. तर ही भयानक परिस्थिती ही काल उद्भवली नाहीये, ही टप्प्याटप्प्याने ही परिस्थिती होत गेलेली आहे. आणि आता अशी परिस्थिती आलेली आहे की ह्याला जालीम इलाज जरी केला तरी लोकांना अडचण होणार. आणि पण हे सगळे ॲक्च्युली वाढ बघितली की हा कसा प्रॉब्लेम टप्प्याटप्प्याने वाढत गेलाय. त्याच वेळेला जर ह्याच्यावरती टप्प्याटप्प्याने काम केलं असतं तर आज सांगतो ही पत्रकार परिषद झाली नसती, एवढे शेकडो उद्योजक इथं आले नसते आणि त्यांनी इथं व्यथा मांडली नसती. या पंचतारांकित MIDCचा नाश म्हणता येईल खरं तर, करायला जबाबदार नेमकं कोण? आता काय होतं, आता एका माणसाला जबाबदार ठरवणं हे खरं तर बरोबर होणार नाहीये. पण एक मात्र आहे की प्लॅनिंगचा अभाव आहे. ज्याप्रमाणे एखादी कंपनी काम करते तसंच सरकारने काम करायला पाहिजे. त्यामध्ये सक्षम अधिकारी पाहिजे की ह्या डिपार्टमेंटला हा जबाबदार, ह्या डिपार्टमेंटला हा जबाबदार, त्यावेळेला ते काम होणार आहे. तर आमची संघटनेकडनं हीच मागणी आहे की तुम्ही असा एखादा IS ऑफिसर, आता सध्या तुकाराम मुंडे साहेब भयंकर गाजत आहेत, तर अशा लेवलचा अधिकारी इथं आणावा आणि त्यांनी सगळ्या त्याच्या आयडियाज वापरून, स्ट्रॅटेजीज वापरून 3 वर्षामध्ये चाकण MIDC व परिसर हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देशामधला 1 नंबर करावा. का 1 नंबर करावा? कारण तुम्ही आमच्याकडनं GST 1 नंबर तुम्ही घेताय, 1 लाख कोटी, मग तुम्ही आम्हाला इन्फ्रामध्ये का मागे पडताय? राज्य सरकारकडून सांगण्यात जातं की उद्योगांना जे पोषक वातावरण आहे ते आपण महाराष्ट्रात निर्माण करतोय. गेल्या अनेक वर्षापासून एक सुरुवात आहे. दावोस सारखे जे दौरे आहेत ते मुख्यमंत्री दरवर्षी करतात, नवीन इन्व्हेस्टमेंट भारतात आणतात, त्यात महाराष्ट्रात. मात्र जर आपण पाहिलं तर जे उद्योग या ठिकाणी आहेत त्यांनाच पुरेशा सुविधा मिळत नाहीये. माझं सांगतो हे पण म्हणणं आहे की दावोसमध्ये तुम्ही जावा, नक्कीच तुम्ही चांगले उद्योग आणा, पण ते उद्योग आपल्या इथं जेव्हा येतील त्याकरता ज्या पायाभूत सुविधा पाहिजे त्या देखील पॅरलली तुम्ही निर्माण करत चला. कारण काय, उद्योग आणणं सोपं आहे. उद्योग इथं आल्यावरती जर त्यांनी असे सांगितलं की इथं आम्हाला लाईटचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही इथं ऐकलं असेल कित्येक MNC कंपन्या आहेत, ती ब्रेम्बो सारखी किती मोठी MNC कंपनी, त्यांच्याकडे 3 दिवस लाईट नव्हती. म्हणजे काय करायचं सांगा मला? उद्योग चालू करून काय, 1800 कामगार बसून 3 दिवस 4 दिवस अवघड आहे. आता खरं तर रेड अलर्ट म्हणावा लागेल या संपूर्ण परिस्थितीचा. किती अल्टिमेटम शासनाला तुम्ही देणार आहे? सांगतो सर, अल्टिमेटम देण्यापेक्षा ना ॲक्च्युली वेळ संपलेली त्यांची. तर त्यांनी आता वॉर फुटिंगवरती काम करून ना दर महिन्याला प्रोग्रेस रिपोर्ट हा त्यांनी उद्योजकांसमोर त्यांनी पब्लिश करावा. कारण ह्यामध्ये फक्त उद्योजक नाही, उद्योजक, कामगार, तिथले स्थानिक नागरिक हे सगळे त्या ठिकाणी त्यांना खूप अडचणी आहेत. आणि ह्यावरती आता त्यांनी सखोल विचार करून स्ट्रॅटेजी लावून वॉर फुटिंगवरती काम करायला पाहिजे, ही आमची एकमेव मागणी आहे. एकंदरीत जर पाहिलं तर हे जे 20 उद्योग स्थलांतर करणार आहेत त्यातून किती कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जो आहे भारत राज्य सरकारचा किती बुडणार आहे? ऍक्च्युली हे जे उद्योग स्थलांतरित करणार आहेत ते ऍक्च्युली महाराष्ट्रातच चाललेत. त्यामुळं राज्य शासनाचा किंवा चाकण MIDCचा रेव्हेन्यू कमी होईल. साधारण 1000 कोटीच्या आसपासचा रेव्हेन्यू आणि 4000 कामगारांवरती गदा येणार आहे. पण बेसिकली हे उद्योग जे आहेत हे अजून पण त्या मानसिकतेत नाही आहेत की त्यांनी सोडून जावं. म्हणजे त्यांची अशी अपेक्षा आहे की जर समजा गव्हर्नमेंटनं किंवा सरकारी एजन्सीनं इथं काम करून जर त्यांना ते इन्फ्रास्ट्रक्चर मिळवून दिलं एक स्टिप्युलेटेड टाईममध्ये, एक ठराविक कालावधीत त्यांना मिळवून दिलं, तर ते मे बी असं होईल की ते आहे कारण त्यांच्या ऑलरेडी जागा आहेत, त्यांच्याकडे ऑलरेडी कामगार आहेत, त्यांच्याकडे ऑलरेडी इथं कस्टमर आहे. मे बी ते असं करू शकतील की जो एक्सपान्शन आहे ते तिकडं टाकतील. पण जर समजा हे काही 2-3 महिन्यात 6 महिन्यात जर झालं नाही तर ते 100% शिफ्ट करणार आहेत. हे तितकंच खरं आहे. एकंदरीत पाहिलं तर एक्सपेन्शन फेज 3, 4, 5
त्यानंतर सेट झोन असेल, खेडचा सेट झोन असेल, हे देखील डेव्हलप झाले त्याच्या पाठोपाठ. मात्र मूळ ज्या फेज 1, 2, 3 आहेत त्यांना सुविधा अजून देखील मिळत नाहीये. कुठेतरी शासनाची दिरंगाई किंवा गोष्टी कानावर टाकण्याचा हा प्रकार जाणवतो. ऍक्च्युली हा खरंच शासनाची दिरंगाई म्हणता येणार नाही. फक्त जो तिथं काम करणारे जे अधिकारी आहेत किंवा तिथं काम करणारे ज्या एजन्सी आहेत त्या एजन्सी तेवढ्या सिरियस घेत नाही आहेत. कारण 2015 मध्ये ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी कंपनी टाकली तर त्यावेळेस हे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होतं. पण आता कंपन्यांचा यायचा जो ओघ आहे तो प्रमाण वाढलेला आहे चाकणमध्ये, पण त्या प्रमाणात होणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कमी पडत आहे. सर, एमआयडीसीचे फेज 1, 2, 3 आधी होते, नंतर 4, 5 झाले, त्यानंतर सेट झोन झाला. खेडचा सुद्धा सेट झोन जो आहे इंडस्ट्रीयल तो झाला, दावडी लिमगावचा जो परिसर आहे त्या भागात. मात्र जर असं पाहिलं तर एका बाजूला एक्सपांडेशन होतंय संपूर्ण एमआयडीसी, मात्र मूळ समस्यांना जे आहे ते तुम्हाला अजूनही सामोरं जावंसं लागतंय. तर त्याबद्दल नेमकं काय वाटतं? MIDC सांगतो ना, फेज 1, 2, 3, 4 आता 5वी पण पडलेली आहे लॉजिस्टिकची, आणि मला वाटतं सांगतो 6वी पण पडेल. आणि सांगतो जशी चाकण वाढत चालली ना, चाकणला लागून तळेगाव पण आहे, तिथं देखील फेज 1, 2, 3, 4 आहे. तर जी आत्ताची चाकण आहे ती उद्याची तळेगाव 100% असणार आहे, कारण ती देखील भयंकर वाढत चाललेली आहे. आणि चहूबाजूनी म्हणजे मला वाटतं जर आपण चाकण सेंटर धरला तर एक 40-50 किलोमीटरच्या रेडियसवरती अनेक हजारो कंपन्या आहेत, पण त्या मानाने विकास होत नाही ना, कारण तो उदासीन आहे. तर ह्याकरता त्यांनी जे जे काही करायला पाहिजे इन्फ्रावरती ते होत नाहीये. एकंदरीत एक शेवटचा प्रश्न की गेल्या काही वर्षापूर्वी आपण पाहिलं वेदांत फॉक्सॉन सारखा जो प्रकल्प आहे तो चाकण तळेगाव भागातून गेला. असे जर प्रकल्प जात राहिले तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते उद्योजकांचं होणार आहे, त्यातून स्थानिक लोकांचं देखील मोठं नुकसान होणार आहे. सांगतो मी ते जरा ऍक्च्युली वेगळी भूमिका मांडतो. चाकण MIDC आणि सगळं सांगतो पुणे जिल्हा हा ऍक्च्युली ओव्हरफ्लो झालेला आहे. तर जे एक्झिस्टिंग कंपन्या आहेत ना त्यांना जरी तुम्ही न्याय दिला इन्फ्राच्या बाबतीत तरी सांगतो आपण पुढील 25 वर्षच आपण एक नंबर असणार आहे. पुणे जिल्हा राज्यामध्ये आणि राज्य देशामध्ये एक नंबर असणार आहे. तर नवीन कंपन्या तर ठीक आहे, आज पण चाकण MIDC व परिसरामध्ये तिथं आमच्या कंपन्या आहेत. दर महिन्याला 100 तरी नवीन इंडस्ट्रियल शेड तयार होतात, त्यांना MNC कंपनी भाडेकरू मिळते, हजारो लोकांना रोजगार मिळतो. हे सगळे प्रॉब्लेम असताना सुद्धा तर तुम्ही विचार करा, ज्या वेळेला हे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील आपण सर कुठे जाऊ, फार मोठी प्रगती होईल. ही चाकणची पंचतारांकित MIDC ज्यांच्या जमिनीवर उभी राहिली ते स्थानिक भूमिपुत्रांचे या संपूर्ण विषय काय म्हणणं आहे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल? खरं तर एक MIDCचं स्वप्न जे आहे ते सातत्याने पाहिलं गेलं, ते पूर्णत्वास गेलं. 5 फेजमध्ये आता ही MIDC सक्रिय आहे, मात्र जे उद्योग या ठिकाणी आहेत त्यांना पायाभूत सुविधा मिळत नाही, आता ते सोडून जायच्या तयारीत आहे. भूमिपुत्र म्हणून नेमकं काय वाटतं? आपण लहानपणी शिकलेलो आहे की प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा असतात आणि त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस आयुष्यभर काम करत असतो. आणि त्याच पद्धतीने तो माणूस ज्या कंपनीमध्ये ज्या व्यवसायामध्ये कामाला जातो त्या ठिकाणच्या सुद्धा काही मूलभूत गरजा असतात आणि त्या मूलभूत गरजा फार छोट्या आहेत. चांगले रस्ते, पाणी आणि वीज, आणि ह्या 3 गोष्टींवरती चाकणमधील प्रशासन कमी पडत आहे आणि हे प्रकर्षाने जाणवत आहे. आता आपण एखाद्या गोष्ट मिळाली नाही, आपल्याला भूक लागली आहे, जेवण मिळत नाही, तर आपण काहीतरी करून कुठंतरी जातो, खाऊन घेतो. त्याच पद्धतीने आज MIDC मधील ह्या 20 कंपन्या आहेत ज्या बाहेर पडायचा निर्णय घेतलेला आहे. मग बाहेर 1 नाही 2 नाही 20 कंपन्या जर एकाच वेळेस जात आहेत तर ही निश्चित एक चिंतेची बाब एक स्थानिक रहिवासी म्हणून माझ्यासाठी मला वाटते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर खरं तर ह्या उद्योगांना आपण जमिनी दिल्या, आपल्या जमिनी गेल्या आणि आता आपल्याकडचे बरेच शेतकरी जे आहेत ते अल्पभूधारक झालेत, जे अनेक खूप कमी प्रमाणात जमीन जी आहे त्यांच्याकडे शिल्लक आहे. इतका सगळा त्याग करून सुद्धा आज त्या ठिकाणची वाहतूक कोंडी असेल, त्या ठिकाणी त्या वाहतूक कोंडीत आपला पेशंट जर अडकला तर जीव जातोय. आज स्वरूपाची परिस्थिती आहे. नेमकं प्रशासन या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. मागच्याच वर्षी आम्ही जे वैद्यकीय विषय आहे त्याच्यावरती मांडणी केली होती. आमच्या चाकणमध्ये जी डॉक्टर्स असोसिएशन आहे त्यांनी आम्हाला ऑन पेपर ऑन रेकॉर्ड अशा गोष्टी सांगितल्या की आम्ही थकीत झालो. त्याच्यातली एक अतिशय चिंताजनक गोष्ट म्हणजे चाकणमध्ये जर एखादा अपघात झाला तर त्या अपघात झालेल्या पेशंटला योग्य वेळेस पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकत नाही. आणि ही गोष्ट इतकी चिंताजनक आहे. डेथ तर होतात आहे, फॅटॅलिटीज चाकणचे जे रेकॉर्ड आहे, आता मागं आपण मीडिया रिपोर्ट्स बघितलेत
399 लोक वर्षाला अपघातग्रस्त होऊन मयत होत आहेत. आणि हा जो आकडा आहे हा रेकॉर्डवरचा आहे. जे अनरेकॉर्डेड डेथ्स आहेत त्यांचं काय, हे खूप महत्त्वाचा विषय. म्हणजे ज्यावेळेस आम्ही विचारतो आम्हाला एखादं शस्त्रक्रिया चाकणमध्ये करायची असेल तर ॲनेस्थेशियोलॉजिस्ट जे लागतात शस्त्रक्रियेच्या वेळेस, तर मूलतज्ञ, ही लोक यायला तयार नाही आहेत चाकणमध्ये. का तर ट्रॅफिक. आपण खरं तर स्थानिक भूमिपुत्र आहात त्या ठिकाणचे. जर इतका सगळा त्यातून आपण जमिनी दिल्या आणि यातून ही पंचतारांकित MIDC उभी राहिली, मात्र आता त्याच कंपन्या इथून या सगळ्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला वैतागून द्याय ते सोडून जात आहेत, नेमकी काय भावना आहे? 100% जर लोकांना त्रास व्हायला लागला, त्यांच्या कामगारांना त्रास व्हायला लागला, प्रोडक्शन लॉस व्हायला लागले. ऑलरेडी कंपन्यांचे प्रेशर असतात, बँकांचे प्रेशर असतात. हे सगळे प्रेशर मेंटेन करून जर हा ट्रॅफिकचा पण प्रेशर मेंटेन करायचा, कसं तो उद्योजक जगणार आहेत? हप्ते भरायचे, ते प्रोडक्शन लॉस पण नाही झालं पाहिजे. आता ज्या PMRDला मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रित्व दिलंय, हे PMRD काहीच काम करताना दिसत, एकदम भंगार काम त्यांचं चालू आहे. गेले 4 वर्षापासून फक्त फ्लेक्सबाजी करतात, पोस्टर दाखवतात की एवढं रक्कम आम्ही टाकली, एवढे टेंडर काढले. ते काम कुठं करताय तुम्ही? तर आम्हाला शाश्वत विकास पाहिजे चाकणला, की ज्याने खरोखर ट्रॅफिकची कोंडी फुटेल असे रस्ते तुम्ही तयार करा. MIDCचे अधिकारी या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत हा जो आरोप जो आहे, 20 कंपन्या हे प्रातिनिधिक आहेत, मात्र अनेक कंपन्या ज्या आहेत त्या आपल्यावर आरोप करत आहेत की आम्हाला पुरेशा सोयी सुविधा दिल्या जात नाही. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे सोयीसुविधांचा जिथे प्रश्न येतो त्यावेळेस MIDCचा जो चाकण परिसर आहे हा 2700 हेक्टरवरती पसरलेला आहे. परंतु याच्या भोवताली सुद्धा 10,000 हेक्टरचा जवळपास इंडस्ट्रीयल हब तयार झालेला आहे. आमच्या 2700 हेक्टरपैकी जे मुख्य रस्ते आहेत ते साधारणतः 40 किलोमीटरचे आहेत. त्यापैकी 10 किलोमीटरचे रस्ते हे मार्च 25 आणि मार्च 26 मध्ये पूर्ण झालेले आहेत. उरलेल्यापैकी 25 किलोमीटरच्या कॉन्क्रीट रस्त्याचं उन्नतीकरणाचं काम जे आहे प्रगतीपथावर आहे. 8 ते 10 महिन्यापासून हे काम चालू आहे आणि मार्च 27 पर्यंत यापैकी बहुतांश रस्ते कंप्लीट होतील. आणि हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर जो इन्फ्रास्ट्रक्चर, रोड इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रामुख्याने जो विषय आहे चाकणमधला MIDC क्षेत्रापुरता, तो नक्कीच संपून जाणार आहे. PMRD आणि जे MIDC आहे यांच्यात कोऑर्डिनेशन नाही, असं देखील उद्योजकांनी तक्रार जी आहे ती केल्याचं पाहिलं नाही. बऱ्याच वेळा आमच्या ज्या मीटिंग आहेत हे PMRD कमिशनर सर असतील यांच्या माध्यमातून, कमिशनर पुणे यांच्या माध्यमातून एक संयुक्त बैठका होत असतात. त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना याच्या माहितीची देवाणघेवाण सुद्धा करत असतो. आणि बाकीचे सुद्धा PMRDचे जे रस्ते आहेत हे सुद्धा, यांचे सुद्धा टेंडर निघलेले आहेत. MSIDCचा चाकण तळेगाव शिक्रापूर रोड असेल किंवा नॅशनल हायवेचा नाशिक हायवे असेल, या सगळ्यांची सुद्धा कामाची वेळोवेळी त्यांनी माहिती देण्यात येत असते. आणि ही कामं सुद्धा लवकरच सुरू होतील आणि ही कामं झाल्यानंतर हा कोंडीचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी मिटणार आहे. 20 कंपन्या आहेत त्या सोडून जाण्याच्या पवित्र्यात आहेत, अर्थात त्या प्रातिनिधिक कंपन्या आहेत. मात्र या संदर्भात तुम्ही शासनाकडे काही याचा पाठपुरावा केला? सगळ्यात महत्त्वाचं तर आमचं जे प्रादेशिक अधिकारी कार्यालय आहे, कारण की इन्फ्रास्ट्रक्चरचा हा विषय नाहीये. प्लॉटचा विषय जो आहे तो प्रादेशिक अधिकारी कार्यालयामार्फत पाहिला जातो. तर त्यांच्या माहितीनुसार या 20 पैकी केवळ 4 कंपन्या ज्या आहेत त्या आमच्या एरियातल्या आहेत, म्हणजे आमच्या चाकण MIDC मधल्या आहेत. आणि त्यांचं सुद्धा त्या बंद होणे किंवा त्या स्थलांतरित होणं याबाबतची अधिकृत माहिती आमच्याकडं आलेली नाहीये. त्या कदाचित एक्सपान्शनसाठी तिथे जाऊ शकतात, पण बंद किंवा स्थलांतरित अशी आमच्या प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे तरी अजून तरी माहिती आलेली.